जालना शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवार कल्याणी बाबू पवार यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे। या संदर्भातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। प्रचाराचा मुख्य अजेंडा आणि रणनीती। कल्याणी बाबू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचारादरम्यान काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे। डबल इंजिन सरकारचे यश केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या जनकल्याणकारी योजना हाच भाजपच्या प्रचाराचा मुख्य आधार आहे। लाडकी बहीण योजना, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे। थेट संवाद, मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन सरकारी योजनांचे फायदे सांगण्यावर भर दिला जात आहे। विकासाचा विश्वास। गेल्या काही वर्षांत झालेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार पुन्हा एकदा भाजपलाच कौल देतील असा ठाम विश्वास कल्याणी पवार यांनी व्यक्त केला आहे। थोडक्यात सारांश, केंद्र आणि राज्याच्या योजना आमच्यासाठी विजयाची गुरुकिल्ली आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या भगिनी आणि इतर योजनांचे लाभार्थी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। कल्याणी बाबू पवार, भाजप उमेदवार, प्रभाग 16। प्रचाराचा हा वेग पाहता येणाऱ्या काळात जालना शहरातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम माऊलीनगर मधील सर्व जनतेला माझा नमस्कार। मी कल्याणी बाबू पवार। मतदार सध्या प्रतिसाद चांगला आहे, चांगलेही मिळतात आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे काही या माऊलीनगर मध्ये अडीअडचणी आहेत महिलांची, तर ते पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय, जाणून घेतोय, त्याच्यावर विचार करतोय आम्ही आणि ह्याच्यानंतर पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही। कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदार राजांकडे जाता? माझ्या घरात पहिल्यांदा माझे मिस्टर बाबू श्रावण पवार हे नगरसेवक होते, तर त्यांच्या काळात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, तर त्या अजेंड्यावर आणि तोच एक्सपिरियन्स आहे। पुन्हा त्याच्यानंतर आतापर्यंत सुद्धा ते पद नसतानाही भरपूर आतापर्यंत आता रनिंग मध्ये सुद्धा ते कामं करत आहेत, तर त्या विषयावरच भर देऊन आम्ही हे मतदान मागतोय। काय नाव आहे तुमचं? कल्याणी बाबू पवार। आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये माऊलीनगर, यशवंत नगर, राजपूतवाडी, जिजाऊ नगर या परिसरात फिरत असताना भारतीय जनता पार्टीला एकदम चांगला प्रतिसाद आहे। भारतात नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि जालन्यामध्ये रावसाहेबजी दानवे, लोणीकर साहेब, कैलास गोरंट्याल साहेब, भास्कर आबा यांच्या नेतृत्वात जालना महानगरपालिकामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे। आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची लाडक्या बहिणीच्या योजना, त्या योजनेचाही आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि महिला वर्गाचा आम्हाला खूप जास्त फायदा होतो याच्यात।